खामगाव डीवायएसपी पथकाची मोठी कारवाई। अवैध दारू वाहतूक प्रकरणी दोघांना अटक, मुख्य आरोपी फरार। खामगाव ग्रामीण आणि शिवाजीनगर पोलिसांनी काल 15 जून रोजी 2 स्वतंत्र कारवाईमध्ये अवैध दारू वाहतूक करणाऱ्या दोघांना अटक केली आहे। यांच्याकडून एकूण 2,01,540 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या प्रकरणामधील मुख्य आरोपी सहदेव भगवान खेडकर अद्याप फरार आहे। धनराज उर्फ अनिल दशरथ बेनीवाल 42 राहणार सज्जनपुरी याला खामगाव ग्रामीण पोलिसांनी कंजारा येथे सकाळी 6:20 पकडले। त्यांच्याकडून देशी दारूच्या 450 बाटल्या, पोतड्या, मोबाईल आणि ॲक्सेस सुझुकी गाडी MH28 CA 4868 असा असून 1,07,70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। धनराजने पोलिसांना सांगितले की तो सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारूची वाहतूक करत होता। दुसऱ्या कारवाईत शिवाजीनगर पोलिसांनी सकाळी 7:50 सज्जनपुरी येथील निलेश मधुकर काकड 39 राहणार गुन्नापूर याला अटक केली। त्यांच्याकडूनही देशी दारूच्या 450 बाटल्या, पोतड्या, ॲक्सेस सुझुकी गाडी MH28 BR 3507 असा असून 1,07,70 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। निलेशनेही सहदेव खेडकरच्या सांगण्यावरून दारू वाहतूक करत असल्याची कबुली दिली। दोन्ही प्रकरणामध्ये सहदेव भगवान खेडकर हा सूत्रधार असून तो सध्या पोलिसांच्या हाती लागलेला नाही। खामगाव ग्रामीण नंबर 211/2025 आणि शिवाजीनगर नंबर 163/2025 पोलीस ठाण्यात कलम 65 MDC नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई बुलढाणा पोलीस अधीक्षक श्री निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सैनिक लोढा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर थोरात, विनोद तावडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कोळी आणि पोलीस कॉन्स्टेबल गवार गुरु यांनी पार पाडली। महाराष्ट्र न्यूज 1 साठी संपादक इस्माईल शेख, उपसंपादक रंजना राठोड, सहसंपादक सय्यद वसीम, खामगाव, बुलढाणा।